2017 मध्ये नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका झाल्या होत्या. आता 2025 चालू आहे. गेली 8 वर्ष या शहराने नेमकं काय भोगलंय त्याच्या आठवणी आता सर्वांच्या नजरेसमोर आहेत. म्हणजे आपल्या शहराची वाट कोणी लावली? तर ती लावली ठेकेदाराने. नगरसेवक आपण निवडून दिले आणि ते नगरपंचायतीमध्ये गेल्यानंतर ठेकेदार झाले. सगळ्यात वाईट गोष्ट ही आहे की आम्ही महिला नगरसेविका मोठ्या संख्येने निवडून दिल्या आणि त्या नगरसेविकाही ठेकेदार झाले. यावेळेस ती चूक आपल्याला सुधारायची आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये ठेकेदाराचं पाऊल हे नगरपंचायतीमध्ये किंवा नगर परिषदेमध्ये पडता कामा नये. म्हणजे मागची 8 वर्ष आठवा, कोणी कोणी ठेके घेतले, कोणते नगरसेवक ठेकेदार झाले, कोणी कामं घेतली, कोणी ती करून भ्रष्टाचार केला, काहींनी ती कामं विकून टक्केवारी घेतली. म्हणजे नगरपंचायतीमध्ये गेल्यानंतर शहराचा विकास राहिला बाजूलाच. या नगरसेवकांनी अक्षरशः टक्केवारी घेऊन आपली घरं भरली, प्रचंड भ्रष्टाचार केला. म्हणजे ज्या ठेकेदारांनी भ्रष्टाचार केल्यानंतर नगरसेवकांनी त्यांना जाब विचारायचा असतो, नगरसेवकांनी ठेकेदारांकडून चांगली कामं करून घ्यायची असतात, तिथे नगरसेवकच ठेकेदार बनले. त्यामुळे शहरातील कामं ही अत्यंत वाईट प्रकारची झाली. त्यांचा दर्जा घसरला. नगरसेवकांनी ठेकेदार म्हणून पैसे कमावले आणि शहराची अक्षरशः वाताहत केली. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ठेकेदारी कोणी केली, टक्केवारी कोणी घेतली, कामं कोणी विकली. आपल्या वॉर्डामध्ये जे काम झालंय ते कोणत्या ठेकेदारांनी केलं होतं, कोणत्या नगरसेवकांनी ते घेतलं होतं, त्याची इत्तंभूत माहिती आपल्याला आहे. आणि म्हणून तो कितीही आपल्या जवळचा असला तरीही त्याला मतदान करू नका, कारण त्याच्या तोंडाला तर रक्त लागलेलं आहे. त्याला माहिती आहे 8 वर्षात आपण एवढा भ्रष्टाचार केला, कोणीही आवाज उठवला नाही, आणि आवाज जरी उठवला त्यांचा आवाज आपण कसा बंद केला हे सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणूनच या निवडणुकीमध्ये ठेकेदाराचं पाऊल नगरपंचायत किंवा नगर परिषदेमध्ये पडता कामा नये. म्हणजे राजकीय पक्षांनाही आमचं आव्हान आहे की हे जे असे ठेकेदार आहेत, हे टक्केवारी फेम आहेत, यांना पहिली गोष्ट म्हणजे तिकीट देऊ नका. आणि तिकीट जर देणार असाल तर त्यांचा पराभव जनता आता करेल. आणि म्हणून जे ठेकेदार आहेत त्यांनी कृपया या निवडणुकीला उभं राहू नये, तिकीट पक्षाकडे मागू नये. आणि जर तुम्ही मागितलं असेल तर तुम्ही तुमच्या जबाबदारीवर लढा. कारण कुठलाच राजकीय पक्ष आणि त्याचा कार्यकर्ता हा ठेकेदाराला मत देण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीये. आमचं आव्हान आहे की गेल्या 8 वर्षात ज्याने ठेकेदारीमध्ये पैसा कमावला, अत्यंत निकृष्ट दर्जाचे रस्ते करून, अनेक योजना ढापून, जे ते कामं न करता त्याची बोगस बिलं काढून ज्यांनी असे पराक्रम केलेले आहेत, नगरसेवक जे ठेकेदार झाले त्यांचा पराभव या निवडणुकीत होणं गरजेचं आहे. कारण हे जर पुन्हा निवडून गेले तर यांचा 8 वर्षाचा अनुभव आहे, यांची आता भ्रष्टाचारामध्ये PhD झालेली आहे. त्याच्यामुळं हे पुन्हा एकदा शहर लुटतील, शहराची वाताहत करतील, शहराचा विकास थांबवतील. आणि म्हणून आपण सगळ्यांनी ठरवलं पाहिजे की या निवडणुकीमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये ठेकेदाराचं पाऊल हे नगरपंचायतीमध्ये पडता कामा नये.